क्रिस्टल क्लिअर हे माहिती आहे की मला कुठली स्ट्रीम घ्यायची आणि का बरं. तुमच्यापैकी असं कोणी आहे का की सर मी दादा म्हणलं सायन्स घ्यावं, व्हेरी गुड, त्याने ठरवलेलं आहे. अजून कोणी की ज्याला माहिती आहे की मला ही स्ट्रीम घ्यायची. इट इज अन इंटरॅक्टिव्ह सेशन. तुम्ही पण बोलायचं आहे. मी इथे तुम्हाला लेक्चर द्यायला नाही उभा राहिलो. बोलायचं आहे, आपल्याला जाणून घ्यायचं आहे काय इंटरेस्ट आहे तुमचे. हा बोलत आहे, व्हेरी गुड. कॉमर्स घेणार, गुड. कॉमर्स का घेण्याचा तू विचार केलास? ओके, बिझनेस बॅकग्राऊंड आहे बेसिकली तुझं. गुड, व्हेरी गुड. हा डिसिजन तुझा आहे का तुझ्या पालकांचा आहे? तुझा आहे. दॅट्स व्हेरी गुड थिंग, आय अप्रिशिएट. आपण जेव्हा 10वी झाल्यानंतर आपल्यासमोर अनेक खूप रस्ते उघडे असतात आणि आपल्याला बरेचदा कन्फ्युजन होतं की आपण नक्की काय करावं. आणि यामध्ये काय होतं, मिसगायडिंग फॅक्टर्स खूप असतात. मिसगायडिंग फॅक्टर्स म्हणजे कसे की आपला एक बेस्ट फ्रेंड आहे, एकदम यारी दोस्ती, जयविरू मुलांमध्ये, सीता गीता मुलींमध्ये एकदम एकत्रच राहतात. आता आम्ही MSCIT मध्ये पण बघतो काही एकत्रच असतात ग्रुपमध्ये. तर त्या आपल्या पहिल्यापासूनच्या ग्रुपमधला एखादा मुलगा किंवा मुलगी एखाद्या विशिष्ट स्ट्रीमला जाते. त्याच्या मागे त्याचं काही कारण असतं आणि सायन्स किंवा कॉमर्सला ॲडमिशन त्यांनी घेतली की त्या एका ॲडमिशनच्या मागे सगळा ग्रुप त्याच फील्डमध्ये त्याच क्लासरूममध्ये एकत्र असतो. काय वाटतं तुम्हाला, का करता तुम्ही असं? मित्रांसोबत राहायला मिळालं पाहिजे, हँग आउट एन्जॉय आहे ना, गुड. पण मग आवश्यक आहे का की तुमची मैत्रीण किंवा मित्र आणि तुम्ही तुमचे स्किल सेट सारखे असतील, तुमच्या ॲबिलिटीज सारख्या असतील, तुमचे इंटरेस्ट एरिया सारखे असतील? इज इट नेसेसरी? नो. होतं असं की आपल्याला असं वाटतं की आपले जे मित्रमैत्रिणी आहेत त्यांच्यासोबत, तुमच्या या वयामधून मी पण गेलेलो आहे, आय एम द क्लोजेस्ट थिंग. सो मला हे माहिती आहे की आपले जे मित्रमैत्रिणी असतात, जे आपला ॲम्बियन्स, आपला ग्रुप, हा असं वाटतं आपल्याला की कंटिन्यू राहावं काय. आणि त्यामुळे आपण त्या पंगतच पडत नाही की विचार करावा की आपल्याला कशात आवड आहे, आपल्याला नक्की काय करायचं आहे, आपल्यामध्ये पात्रता कुठली, आपल्या आवडीचे विषय कुठले, आपली आवडीची क्षेत्र कुठली, हा विचारच आपण करत नाही. हा पहिला मिसगायडिंग फॅक्टर. दुसरा तो म्हणजे पालक. आय एम एक्सट्रीमली सॉरी, आय डोंट मीन टू ऑफेंड एनीबडी, पण बऱ्याच वेळेला पालकांना बाहेरून इनपुट्स मिळतात. शर्मा जी का बेटा उसने इस क्लास में एडमिशन लिया था, बस इस क्लास में से जो एडमिशन लिया टॉपर बाहर निकला. ये कोई फैक्ट्री नहीं होती कॉलेज स्कूल कि आपने रॉ मटेरियल की तरह एक बच्चे को डाला, टॉपर बाहर निकला, ऐसा नहीं होता. उसमें टीचर्स की मेहनत होती है, स्टूडेंट्स की मेहनत होती है, और सबसे ज़्यादा कॉन्ट्रीब्यूटिंग फैक्टर होता है स्टूडेंट की एबिलिटी और उस स्टूडेंट का इंटरेस्ट. मैंने दो शब्दों का इस्तेमाल किया, एबिलिटी और इंटरेस्ट. आपको अपने आप में सबसे पहले ये 2 सवाल पूछने हैं. पहला, इंटरेस्ट, कि मुझे कौन से टॉपिक्स, कौन से सब्जेक्ट्स पसंद है. जसे हिला गणित किंवा बिझनेस, पैशांचा व्यवहार या गोष्टीबद्दल आवड असेल तर तिने विचार केला की मला कॉमर्स घ्यायचं आहे. हा झाला इंटरेस्ट. एखाद्याला असा इंटरेस्ट असतो की यार हाऊ डज द ह्युमन बॉडी वर्क्स, किती कमाल मशीन आहे आपलं शरीर, आपल्या शरीरामध्ये किती गोष्टी आहेत, मला याबद्दल शिकायचं आहे. तो आहे बायोलॉजी विषय. मग तो सायन्स घेऊन डॉक्टर बनू शकतो. एखाद्याला मशीन्स आणि या गोष्टींबद्दल खूप उत्सुकता असते लहानपणीपासून, किंवा त्याच्या मनामध्ये ती कुतूहल जागृत झालेलं असतं. मग त्याच्यामध्ये अजून जास्त शिकण्याची त्याची इच्छा असते. एखाद्याला IT कॉम्प्युटरमध्ये शिकण्याची इच्छा असते, तो सायन्स घेतो. किंवा एखाद्याला विशिष्ट प्रकारची कला त्याच्या अंगामध्ये असते आणि त्यामध्ये त्याला करिअर करायचं असतं, किंवा त्याला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स द्यायच्या असतात, किंवा त्याच्यामध्ये बोलण्याची कला असते. असे लोक आर्ट्स घेतात. हा झाला आपला इंटरेस्ट. सो इंटरेस्ट विल बी द फर्स्ट बेंचमार्क ऑन विच यू विल डिसाइड विच स्ट्रीम यू वॉन्ट टू चूज. पण फक्त इंटरेस्ट इनफ आहे का? ऑब्वियसली नॉट. सेकंड इज ॲबिलिटी, पात्रता. आता माझा ज्या विषयामध्ये इंटरेस्ट आहे तो विषय मला शाळेमध्ये जेव्हा मी शिकायचो तेव्हा मला तो किती चांगला जमायचा. त्यामुळे पुढे माझी किती करण्याची पात्रता आहे, त्या स्ट्रीममध्ये गेल्यानंतर मला किती लेवलची सिन्सिअरिटी, रेग्युलॅरिटी आवश्यक आहे आणि ती मी देऊ
घ्यावं लागतं, माझी ॲज अ स्टुडंट ते करण्याची पात्रता नाही आहे. आय हॅव व्हेरी लेस पेशन्स. काही उपयोग आहे का? काही उपयोग म्हणजे मेरे को ट्रेकिंग पे जाना है लेकिन मेरे पैर दर्द कर रहे हैं, होगा क्या? नहीं होगा. सो इंटरेस्ट बहुत है, पात्रता होनी चाहिए, ॲबिलिटी होनी चाहिए. तो आपला इंटरेस्ट कसल्या गोष्टीमध्ये आहे, आपल्याला कुठले विषय आवडतात आणि त्याच्यासाठी कुठल्या प्रकारचे आपल्याला एफर्ट्स घ्यावे लागणार आहेत, आपल्याला कशा प्रकारचा अभ्यास करावा लागणार आहे, त्याची आपली तयारी आहे का, हे आपण आधीपासून माहिती घेऊन त्याबद्दल आपली तयारी चेक करायची. तिसरी गोष्ट ती म्हणजे स्कोप. जे क्षेत्र आपण निवडणार आहे त्या क्षेत्राला मार्केटमध्ये स्कोप आहे का आणि किती आहे आणि कुठल्या प्रकारचा आहे. एखादं क्षेत्र आपण आपल्या इंटरेस्टसाठी निवडतो, पण शेवटी पुढे जाऊन आपल्याला करिअर करायचं, हे सगळ्यात महत्त्वाचं होतं. तर मग ते करिअर करण्यासाठी आपल्याला संधी किती उपलब्ध आहे त्या क्षेत्रामध्ये आपल्याला, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. काही क्षेत्र खूप चांगली असतात पण त्यामध्ये करिअरच्या संधी खूप कमी असतात. आणि यातूनच आपला चौथा मुद्दा माझा तो म्हणजे आपलं गोल. आपलं गोल काय, आपल्याला कुठल्या एजपर्यंत आपल्याला सेटल व्हायचं. काही करिअर स्ट्रीम्स अशा असतात की जिथे 5-5, 6-6 वर्षांच्या डिग्रीज तुम्हाला द्याव्या लागतात किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स द्याव्या लागतात. काही करिअर स्ट्रीम्समध्ये तुम्हाला 3 वर्ष ते करावं लागतं. तर तुमच्या आयुष्यामध्ये काय गोल आहे, तुम्हाला कुठल्या एजपर्यंत कुठल्या लेवलला उभं राहायचं आहे आणि तुम्हाला बिझनेस करायचा आहे का जॉब करायचा आहे, ह्या तुमच्या गोलवरती तुम्हाला करिअर निवडायचं आहे. जो तुमचा इंटरेस्ट आहे, ज्या करिअरचा तुम्ही विचार करताय त्यामध्ये तुम्हाला बिझनेस करण्याच्या संधी किती आहेत, जॉब करण्याच्या संधी किती आहेत, या गोष्टींचा विचार करून मग तुम्ही डिसिजन घ्यायचं. आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करण्यासाठी या सगळ्या गोष्टींची माहिती पाहिजे, राईट? त्यासाठी सांगितलं. ओके, सो समजलं एवढं सगळ्यांना? कोणाला काही प्रश्न आहे? ठीक आहे. सो आता आपण स्टार्ट करू वेगवेगळ्या स्ट्रीम्स. हाऊ टू चूज स्ट्रीम हे आपण आताच बघितलं. स्टुडंटचा इंटरेस्ट, स्टुडंटची ॲबिलिटी, स्किल, ॲप्टिट्यूड आणि गोल. नेक्स्ट स्लाइड प्लीज. आपल्याला मुख्य 3 संधी असतात, सायन्स, कॉमर्स आणि आर्ट्स. त्या व्यतिरिक्त चौथा ऑप्शन असतो तो म्हणजे डिप्लोमा. डिप्लोमा हा सुद्धा एक व्हॅलिड ऑप्शन आहे. त्याच्यामध्ये आपण सायन्स, कॉमर्स किंवा आर्ट्स चूज न करता डायरेक्टली डिप्लोमा करू शकतो. बट त्याच्यामध्ये एकच कॅव्हिएट आहे, तो म्हणजे डिप्लोमा केल्यानंतर आपल्याला तेवढ्या मोठ्या प्रमाणावरती स्कोप नाही आहे. जो स्कोप मी तिसरा पॉईंट म्हणत होतो तो स्कोप आपल्याला कमी मिळतो. तुम्ही डिप्लोमा केला, यू हॅव नॉलेज, फाईन, बट यू नो दॅट इन दिस कंट्री यू स्टँड इन कॉम्पिटिशन विथ लॅक्स ऑफ पीपल. जेव्हा मी एक कंपनीमध्ये HR आहे, ओके, आणि तुम्ही याला माझ्याकडे जॉबसाठी, आणि मला 2 कॅन्डिडेट्स माझ्याकडे आहेत. एकाने इंजिनिअरिंग केलं, एकाने डिप्लोमा केलं. सो मला इंजिनिअरिंग करणारा व्यक्ती जर अवेलेबल असेल तर मी त्याला पहिले प्राधान्य देईन, कारण तो नॅचरल रूटनी, सायन्स रूटनी त्यांनी आपलं एज्युकेशन केलेलं आहे आणि डिप्लोमा नाही केलेलं. सो डिप्लोमा सुद्धा तुम्ही करू शकता, पण डिप्लोमामध्ये स्कोप फ्युचरमध्ये कमी आहे. सो आता आपण एकेका स्ट्रीमची इन्फॉर्मेशन बघणार आहे. नेक्स्ट स्लाइड. कॉमर्स स्लाइड. कॉमर्स स्लाइड घेताना आपल्याला या गोष्टीचा विचार करावा लागतो की आपल्याला बिझनेस आणि इकॉनॉमीमध्ये किती इंटरेस्ट आहे. आपला देश कॉमर्स, सायन्स, आर्ट्स या 3 स्ट्रीमपैकी एकाही स्ट्रीमशिवाय चालू शकत नाही. कॉमर्स स्ट्रीम टॉक्स अबाउट आवर इकॉनॉमी, आपली अर्थव्यवस्था कशी चालते, आपल्या देशामध्ये इम्पोर्ट एक्सपोर्ट कसे होतात, बिझनेस कसे रन होतात, कॅपिटल कशी फ्लो होते, या गोष्टींचा अभ्यास आपल्याला कॉमर्स फील्डमध्ये करायचा असतो. ज्यांना या गोष्टींमध्ये रस आहे किंवा ज्यांचं बिझनेस बॅकग्राऊंड आहे किंवा ज्यांना MBA करून बिझनेस मॅनेजमेंटमध्ये करिअर करायचं, ते लोक ही फील्ड निवडू शकतात. आता कॉमर्समध्ये काय काय आहे? पहिला सेक्टर आहे मॅनेजमेंट. आता मॅनेजमेंटमध्ये आपल्याला एक डिग्री आहे MBA. तर आपण 12वी झाल्यानंतर BCom करण्याऐवजी BBA नावाची एक डिग्री करू शकतो, जी 3 वर्षाची असते. बॅचलर इन बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन. ही बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन विचारात घेऊन तयार केलेली 3 वर्षाची डिग्री आहे. ती केल्यानंतर आपल्याला MBA मध्ये फायदा होतो, मास्टर इन बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन. MBA मध्ये आपल्याला बिझनेस कसा चालवायचा, बिझनेस चालवण्यासाठी लागणारे स्किल्स, बिझनेस चालवण्यासाठी लागणारी कॅपिटल आणि तिची मॅनेजमेंट, या सगळ्या गोष्टी आपल्याला MBA मध्ये शिकायला मिळतात. जर आपला मॅनेजमेंटमध्ये इंटरेस्ट असेल, मला एका कंपनीची CEO व्हायचं किंवा एखाद्या कंपनीचा चीफ मॅनेजर व्हायचं, डायरेक्टर व्हायचं, मॅनेजमेंट, यू कॅन गो टू मॅनेजमेंट. नेक्स्ट इज कोर कॉमर्स.
कोर कॉम फर्स्ट विल टॉक अबाउट प्रोफेशनल कोर्सेस. प्रोफेशनल कोर्सेस म्हणजे काय की एखाद्या विशिष्ट क्षेत्रामध्ये सुप्रीम एक्सपर्टीज ज्याने मिळवलेली आहे असा व्यक्ती एखाद्या क्षेत्रामध्ये. तर त्यातलं पहिलं तुम्हाला दिसतं CA. 2च अक्षर आहेत पण त्या 2 अक्षरांची किंमत प्रचंड आहे. CA मीन्स चार्टर्ड अकाउंटंट. किती लोकांनी हा शब्द ऐकलेला आहे बाहेर? CA. एव्हरीबडी. अकाउंट्स नावाच्या विषयामध्ये सर्व प्रकारचा अभ्यास करून स्वतःला पात्र सिद्ध केलेला व्यक्ती CA बनतो. CAच्या मोदी प्राईम मिनिस्टर मोदींचं स्पीच त्यांनी स्वतः हे बोललेले आहेत की जितनी वैल्यू एक मेरे खुद के सिग्नेचर को, प्राइम मिनिस्टर के सिग्नेचर की जितनी वैल्यू नहीं है उतनी वैल्यू एक चार्टर्ड अकाउंटंट के सिग्नेचर की होती है, CA के सिग्नेचर की होती है. कारण की जेव्हा आपल्या इकॉनॉमीमध्ये बँक्स किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स किंवा टॅक्सेशन गव्हर्नमेंट एखाद्या बिझनेसला जज करतं की या बिझनेसला लोन द्यायचं का नाही, या बिझनेसकडनं टॅक्स किती वसूल करायचा, तेव्हा त्यांची अधिकृत माहिती आपल्याकडे असणं आवश्यक आहे. पण ती माहिती आपण कोणावरती विश्वास ठेवणार? तर एक रिपोर्ट जेव्हा हा CA तयार करतो आणि त्यावर सही करतो त्या रिपोर्टवरती विश्वास ठेवला जातो की आता हा बिझनेस कर्ज देण्यासाठी योग्य आहे. सो एवढा विश्वास आणि एवढी क्रेडिबिलिटी ऑथेंटिसिटी या डिग्रीची असते CA. जर तुम्हाला CA करायचं असेल किंवा CS कंपनी सेक्रेटरी, CMA चार्टर्ड मॅनेजमेंट अकाउंटंट आणि CFA चार्टर्ड फायनान्शियल अकाउंटंट. CMA आणि CFA हे म्युच्युअल फंड रिलेटेड असतात. स्टॉक मार्केट, म्युच्युअल फंड है ना, मार्केट ऊपर जा रहा है नीचे आ रहा है, हर्षद मेहता माहिती आहे सगळ्यांना. हां, तर त्या क्षेत्रामध्ये हे लोक या सगळ्यासाठी एक गोष्ट कॉमन आहे ती म्हणजे 3 एक्झाम असतात. एक फाउंडेशन एक्झाम, एक इंटरमिजिएट एक्झाम आणि एक फायनल एक्झाम. तुम्ही 12वी झाल्यानंतर फाउंडेशन एक्झामची तयारी करू शकता. CVसाठी CA फाउंडेशन वेगळी असते, CS फाउंडेशन वेगळी असते, CMA वेगळी असते आणि CFA वेगळी असते. या 4ही कोर्सेसमध्ये तुम्हाला कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायची नसते. म्हणजे 11वी 12वी तर करायचंच आहे पण स्पेसिफिकली या डिग्रीसाठी कॉलेज नसतं. तुम्हाला 1 बाय 1 एक्झाम्स द्यायचे असतात आणि त्या एक्झाम्स देऊन जेव्हा तुम्ही त्या एक्झाम पास होता तेव्हा तुम्हाला ती डिग्री मिळत असते. ओके, हे झालं प्रोफेशनल कोर्सेसबद्दल. त्यानंतर नेक्स्ट आहे बाकी आहे कॉमर्स. कोर कॉमर्स मेन चीज तो बाकी छोड़ दी हम लोगों ने. कोर कॉमर्समध्ये BCom करू शकता. BCom सगळ्यांना माहिती आहे, बॅचलर ऑफ कॉमर्स, जे नॉर्मली आपण 12th नंतर करत असतो. त्या व्यतिरिक्त तुम्ही बँकांमध्ये गेलाय का? गेलाय, सगळ्यांना माहिती असेल बँक काय असते. एक बँकेमध्ये जे काम करणारे लोक असतात ते कॉमर्सवाले असतात 99%. बँकिंग अँड फायनान्स हे जे क्षेत्र आहे ते म्हणजे कर्ज घेणे, कर्ज देणे, इन्शुरन्स एक सेक्टर आहे, बँकिंग आणि इन्शुरन्स. त्यानंतर इकॉनॉमिक्स. तुम्ही बँकिंगच्या एक्झाम देऊ शकता. BCom केल्यानंतर एक ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तुम्ही बँकिंगच्या एक्झाम देऊ शकता. वेगवेगळ्या बँकांच्या एक्झाम्स असतात. त्या एक्झाम पास झाल्यानंतर तुम्हाला नॅशनलाइज बँकांमध्ये जॉब मिळू शकतो. इन्शुरन्स कंपन्यांसाठी सुद्धा तेच आहे. LICचं नाव ऐकलं, जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी. तर LIC मध्ये ॲडमिशन करते. LIC मध्ये जॉब करण्यासाठी ॲडमिशन की बात करणार आहे. LIC मध्ये जॉब करण्यासाठी तुम्हाला LICची एक एक्झाम असते ती द्यावी लागते. त्याला सगळ्यांना कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स असं म्हणतात. त्यानंतर इकॉनॉमिक्स. तुम्ही इकॉनॉमिक्स हा जर तुमच्या आवडीचा विषय असेल तर इकॉनॉमिक्समध्ये स्पेशलायझेशन करू शकता, MCom करू शकता इकॉनॉमिक्स स्पेशल घेऊन आणि त्यानंतर तुम्ही इकॉनॉमिक्स बनू शकता. देशामध्ये इकॉनॉमिक्सची खूप डिमांड आहे. मार्केटिंगचा अर्थ होतो की एखाद्या गोष्ट विकणे, सेल्स. आता मार्केटिंगबद्दल जेव्हा आपण बोलतो तेव्हा तुम्हाला ॲड्स येतात वेगवेगळ्या प्रकारच्या. त्याच्यामध्ये कसं मार्केटिंग करतात ते, तर त्या मार्केटिंगचं बजेट असतं. मार्केटिंगचं किती बजेट खर्च करायचं हे मार्केटिंग एक्सपर्ट्स डिसाईड करतात. ते काम मार्केटिंगवाल्यांचं असतं. त्याच्यानंतर लास्ट आहे अकाउंटन्सी. CA लोक जे असतात त्यांच्या फर्म्स असतात. त्या फर्म्सवरती सगळे CA लोक काम नाही करत, काही अकाउंटंट्स पण काम करतात. तर तुम्हाला जर का अकाउंटिंग एंट्रीज आणि बुक किपिंग या गोष्टींमध्ये पुढे इंटरेस्ट डेव्हलप झाला तर तुम्ही CAच्या फर्ममध्ये जॉब करू शकता किंवा एखाद्या कंपनीमध्ये ॲज अ अकाउंटंट म्हणून जॉब करू शकता. तो सुद्धा कॉमर्समध्ये ऑप्शन. काही डाऊट नाही कोणाला कॉमर्सबद्दल? नेक्स्ट स्लाइड प्लीज. नेक्स्ट आर्ट्स. तो फर्स्ट क्वेश्चन इज, अबे जिसको कुछ नहीं आता वो आर्ट्स लेता है, असं किती लोकांना वाटतं?
कोणाला नाही वाटत? वाटतं ना, वाटतं, ठीक आहे. सो हा एक गैरसमज आहे. वी हॅव ओव्हर सिम्प्लिफाईड द कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर ऑफ करियर पाथ्स, सायन्स, कॉमर्स, आर्ट्स, बाय मेकिंग इट इंटू अ हायरार्की. आपल्याला असं वाटतं की सगळ्यात हुशार मुलगा सायन्सला जातो, ज्याला सायन्स मिळत नाही तो कॉमर्सला येतो, आणि ज्याला कॉमर्सही मिळत नाही तो आर्ट्सला येतो. असं आपले ट्रॅडिशनल थिंकिंग आहे. जर असं थिंकिंग तुमच्या आसपास कुठे नसेल तर यू आर लकी. पण असा विचार मनात ठेवू नका, कारण इवन आर्ट्स इज अ व्हेरी ऑपॉर्च्युनिस्टिक फील्ड. आर्ट्समध्ये जाऊन तुम्ही काय करू शकता? ज्यांना फर्स्ट ऑफ ऑल पीपल हँडलिंग, बोलण्याची कला आहे, कन्व्हिन्सिंग स्ट्रेंथ आहे, आणि ज्यांच्या अंगामध्ये एखादी विशिष्ट कला असेल तर त्याचा वापर तुम्ही आर्ट्सच्या फील्डमध्ये जाऊन करू शकता. आपण म्हणतो पहिला आहे लॉ, ॲडमिनिस्ट्रेशन अँड पब्लिक सर्व्हिसेस. पहिला आहे लॉ. LLB नावाची एक डिग्री असते, ती आपण 12वी नंतर 5 वर्षाची डिग्री असते. 12वी झाल्यानंतर 5 वर्ष आपण लॉ कॉलेजला ॲडमिशन घेऊ शकतो. नंतर बोलू ना ते लक्षात आहे की 12वी झाल्यानंतर आपण 5 वर्ष लॉ कॉलेजला ॲडमिशन घेऊ शकतो आणि त्यामध्ये LLB करू शकतो. किंवा ग्रॅज्युएशन झाल्यानंतर 3 वर्षाची आपली डिग्री असते. ती केल्यानंतर आपल्याला एक सनद मिळतो, त्याला म्हणतात लॉयर बार असोसिएशन ऑफ इंडिया. त्यांच्याकडनं सनद मिळते, आपण कोर्टात जाऊन केस लढू शकतो ॲज अ लॉयर. किती लोकांना लॉयर वगैरे करण्यामध्ये इंटरेस्ट आहे? लॉयर नाही, लॉयर कोणीच नाही? नो प्रॉब्लेम. जस्ट इन केस कोणाला वाटत असेल तर हे खूप डिमांडिंग फील्ड आहे, कारण आपल्या देशामध्ये लॉयर्सला मरण नाही. लॉयर्स प्रत्येक कामासाठी लागतात. तुम्हाला तुमची प्रॉपर्टी विकायची असेल तिथपासनं, तुम्हाला बेसिक ॲफिडेव्हिट ड्राफ्ट करायचं असेल, किंवा तुम्हाला काही काही इश्यू झाला असेल आणि तुम्हाला कोर्टामध्ये स्वतःला डिफेंड करावं लागलं, तुम्हाला लॉयरशिवाय तुमचं कुठलंही कायदेशीर काम होत नाही. त्यामुळे लॉयर झाल्यानंतर तुम्हाला स्वतःची प्रॅक्टिस करण्यापासून ते जॉब करण्यापासून ते ड्राफ्टिंग करण्यापासून ते कोर्टामध्ये जॉब करण्यापर्यंत MPSC, UPSC, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, पोलीस और डिफेन्स एक्झाम्स या सगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स असतात. आपल्याला ग्रॅज्युएशन ही त्याची बेसिक एलिजिबिलिटी आहे. तुम्ही एकदा ग्रॅज्युएट झाला BCom किंवा BA किंवा BSc या तिन्ही स्ट्रीममधून ग्रॅज्युएट झाल्यावर बेसिकली तुम्ही MPSC, UPSC करू शकता. बट जिथे सगळ्यात जास्त हेल्प होते ते म्हणजे तुम्ही आर्ट स्ट्रीम घेऊन गेला तर तुम्हाला टाइम कमी पडतो, कारण बऱ्यापैकी सिलेबस तुमचा आर्ट स्ट्रीममध्ये कव्हर होतो. MPSC, UPSC साठी तुम्हाला 3 एक्झाम असतात. एक असतं प्रिलिम्स, त्यानंतर मेन्स आणि त्यानंतर इंटरव्ह्यू. इंटरव्ह्यू ही एक्झाम यासाठी कन्सिडर केलं कारण प्रॉपर त्याचे मार्क्स दिले जातात आणि त्याच्यावर तुमचं सिलेक्शन होत असतं. तर जर तुम्हाला IAS वगैरे बनायचं असेल किंवा IPS बनायचं असेल, IAS म्हणजे इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस, IPS म्हणजे इंडियन पोलीस सर्व्हिसेस आणि IFS म्हणजे इंडियन फॉरेन सर्व्हिसेस. S. जयशंकर यांचं नाव कोणी ऐकलंय? हु इज ही? व्हेरी नाईस. हे नॉलेज तुम्हाला असलं पाहिजे बरं का. तुम्ही 10वी पास झाले, आता शाळा सोडून बाहेरच्या जगातले पण माहिती घ्यायला सुरुवात करा. आपल्या देशाचे एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टर S. जयशंकर आहेत. ते बाहेरच्या देशांशी आपले जे संबंध असतात ना, किसी के साथ झगड़ा करना है, किसी के साथ दोस्ती करनी है, उसमें से अपना देश का बेनिफिट निकालना है, हे जे डिप्लोमसी असते ना, हे लोक IFS असतात, इंडियन फॉरेन सर्व्हिसेस. सो MPSC, UPSC, एस्पेशली UPSC मध्ये या 3 फोर्सेस असतात, IAS, IPS आणि IFS. तर इथे जाऊन तुम्ही तुमच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये जाऊन रँक 1 ऑफिसरची नोकरी करू शकता. पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन इज सेम, पोलीस और डिफेन्स सिस्टम्स. NDA नावाची एक एक्झाम असते जी तुम्ही आर्ट्समध्ये किंवा सायन्समध्ये जाऊन करू शकता. NDA नॅशनल डिफेन्स अकॅडमी, आणि या एक्झामनी तुम्ही आर्मीच्या दिशेने वाटचाल करू शकता. त्यानंतर आर्मीचे प्रमोशन्स आणि रँक्स वेगवेगळे असतात, त्या पद्धतीने तुम्ही एक्झाम्स देऊ शकता. पोलीस अकॅडमीच्या सुद्धा एक्झाम असतात. जर तुम्हाला पोलिसात भरती व्हायचं असेल तर पोलिसांच्या एक्झाम पण तुम्ही ग्रॅज्युएशन नंतर अप्लाय करू शकता. नेक्स्ट आहे मीडिया कम्युनिकेशन एंड जर्नलिज्म. अर्णव गोस्वामी का नाम किसने किसने सुना है? नहीं सुना होगा, कोई बात. हे जे पत्रकार असतात ना, न्यूज चॅनल बघतं का कोणी? आजकाल बंद केलं बघा सगळ्यांनी न्यूज चॅनल. इथलं पुढं आलं होतं, ठीक आहे. न्यूज चॅनल आपण बघत असतो, आधी बघायचो आम्ही तरी बाबा. तर त्या ठिकाणी जे न्यूज चॅनलवरती न्यूज सांगणारे लोक असतात, जे रिपोर्टिंग करणारे लोक असतात, जे तुमच्या आमच्यापर्यंत खबरा पोहोचवतात, त्या लोकांना म्हणतात
जर्नलिस्ट, पत्रकार. तर पत्रकार हे जे असतात त्यांच्यामध्ये हे स्किल असावं लागतं की एखाद्या गोष्टीला योग्य त्या नॅरेटिव्हमध्ये फिट करून आपण जनतेसमोर प्रेझेंट करायचं आहे. तर त्यामध्ये जर तुम्हाला करिअर करायचं असेल तर तुम्ही 12वी नंतर आर्ट्समध्ये 12वी केल्यानंतर जर्नलिस्टमध्ये बॅचलर्स डिग्री घेऊ शकता. सेम मास कम्युनिकेशन इज अबाउट द सेम. कंटेंट रायटिंग, ॲडव्हर्टायझिंग, पब्लिक रिलेशन्स. ॲडव्हर्टायझिंग आणि पब्लिक रिलेशन्स हे जे आहेत हे बेसिकली स्पेसिफाईड लोक असतात जे ह्या गोष्टी डिझाईन करतात की एखाद्या गोष्टीला जनतेसमोर प्रेझेंट कसं करायचं. फॉर एक्झाम्पल, तुम्ही आता या ॲड्स जेव्हा ऐकता, टाटा स्कायची काय इसको लगा डाला तो लाईव्ह चिंगा लगा, मग तुमच्या तोंडात आलं. कोणी शिकवलं होतं का तुम्हाला हे? 10वीला होतं का? परीक्षेला नाही, पण तुमच्या तोंडात बसलं आहे, तुम्हाला माहिती आहे. हाव जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी हे आपण ऐकतो. तर हे जे आपल्यापर्यंत पोहोचतं ना, हे जे आपल्या मनात राहतं ते का राहतं? कारण या लाईन्स, मार्केटिंग करण्याची ही पद्धत, ॲड्स तयार करण्याची पद्धत, हे डिझाईन जे लोक करतात ना ते टॅलेंटेड लोक असतात या क्षेत्रातले, की लोकांच्या मनामध्ये आपली छाप कशी पाडायची, आपलं ब्रँड कसं तयार करायचं. तुम्हाला जर त्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही बॅचलर्स डिग्री पब्लिक रिलेशन्स किंवा ॲडव्हर्टायझिंगमध्ये सुद्धा घेऊ शकता. ही सुद्धा एक चांगली फील्ड आहे जी खूप अंडररेटेड आहे आणि खूप कमी लोकांना माहिती आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे मॅनेजमेंट अँड हॉस्पिटॅलिटी. या ठिकाणी पहिली फील्ड आहे हॉटेल मॅनेजमेंट. जर तुमच्यापैकी कोणाला कुकिंग ह्या गोष्टीचा छंद असेल आणि आवड असेल, जेन्युइन पॅशन असेल आणि त्यामध्ये करिअर करायचं आहे की माझ्या हाताला चव आहे, मला वेगवेगळे पदार्थ बनवायला आवडतात, तर हॉटेल मॅनेजमेंट हा खूप चांगला ऑप्शन आहे. हॉटेल मॅनेजमेंट तुम्ही करू शकता. त्यानंतर ट्रॅव्हल अँड टुरिझम. ट्रॅव्हलिंग कंपनी असतात. इव्हेंट मॅनेजमेंट म्हणजे एखादा इव्हेंट मॅनेज करणं. बेसिकली तुम्हाला जर का इथून गोव्याला जाऊन यायचं तर तुम्ही काय करा, स्वतः तिकीट बुक कराल का? तुम्ही तेही करू शकता. पण देर आर सम कंपनीज, ट्रॅव्हल एजन्सीज ज्या काय करतात, हेच कामं करतात की तुमची पूर्ण ट्रिप ते मॅनेज करून देतील. तुमच्या घरामध्ये गाडी येईल की तुम्हाला घेऊन जाईल, तिथे पूर्ण तुम्ही फिराल आणि परत याल तेव्हा तुमच्या घरी तुम्हाला सोडतील. तर अशा प्रकारचे ट्रॅव्हल अँड टुरिझम सेक्टर याला म्हणतात. तुम्हाला जर यामध्ये आवड असेल तर तुम्ही ते सुद्धा करू शकता. शिवाय इव्हेंट मॅनेजमेंट. तुम्ही लग्नाला वगैरे गेलाय का कोणाचं? गेलं तर बऱ्याचदा आपण बघतो की लग्नामध्ये जी घरातली माणसं असतात ना तर ती बऱ्याचदा काही कामं करत नाही. ती काय करतात, एखाद्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट देऊन टाकतात आणि ती कंपनी ते सगळ्याच घोडापासून सगळ्या त्या लग्नाच्या गोष्टी असतात त्या सगळे मॅनेज करतात. तर या ज्या कंपनीज असतात ना यांना म्हणतात इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीज. दे नो ईच अँड एव्हरी थिंग दॅट इज नीडेड टू कंडक्ट अन इव्हेंट. तर मग त्या सगळ्या गोष्टी तुमच्या स्क्रॅचपासून मॅनेज करण्यासाठी या कंपनी काम करतात आणि यांचे पॅकेजेस खूप मोठे असतात. या फील्डमध्ये पण स्कोप खूप आहे. सो जर तुम्हाला इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये करिअर करायचं असेल तर तुम्ही इव्हेंट मॅनेजमेंट सुद्धा डिग्री 12वी नंतर अवेलेबल असते ती घेऊ शकता. नेक्स्ट स्लाइड प्लीज. ओके, I would like to welcome Vidya ma'am for giving you further guidance. But before that, any question anybody has for me? क्या सब समझ में आया या कुछ समझ में नहीं आया? दोन गोष्टीमध्ये आपल्याला प्रश्न येत नाही, सगळं